हालेलुया हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वराला समोर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात स्थायी ही प्रार्थना आम्ही तुमच्या परमेश्वर ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. आपण एका विषयावर लक्ष देऊया की परमेश्वर आमच्या बरोबर आहे. विषय काय केला तुम्ही? परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आता वचनात आणि अनुभवामध्ये खूप फरक. प्रत्येक माणूस काय सांगतो माहिती आहे का? माझ्याबरोबर यू आहे, माझ्याबरोबर तो आहे, माझ्याबरोबर तो आहे, माझी याच्याबरोबर ओळख आहे, माझी त्याच्याबरोबर ओळख आहे, माझी अशा लोकांबरोबर ओळख आहे की तुम्ही विचार करू शकता. कोणी मनुष्य आजपर्यंत सांगत नाही की माझी ओळख. आता माझी ओळख परमेश्वरा बरोबर आहे म्हणून तुम्ही प्रार्थनेला येऊन बसलेली आहे की मी तुम्हाला त्याची ओळख करून देणार. कोणाची ओळख करून देऊ? मग तुम्ही कोणाची ओळख करणार? तिची का त्याच्याशी का तिची त्याच्याशी असं काय करणार का? तर ओळख तुम्हाला कोणाची करायची आहे? परमेश्वरचं वचन पण तसं सांगते की ज्ञानापर्यंत थोडपर्यंत मला ओळखतील. तर पहिलं प्रथम आहे परमेश्वराचा जो मार्ग आहे तो पहिला समजून घ्यायचा. आणि तो मार्ग जर तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला त्या मार्गाबरोबर कोण आहे ते कळेल. तर पहिल्यांदा अनुवाद 31 अध्याय वचन 23. मोशेची ओळख आपण कोणाबरोबर होती त्याची ओळख करू आणि कोण कोणाबरोबर होतं त्याची पण ओळख करू. ओके. आता हिम्मत धर आणि खंबीर हो. योशुआला परमेश्वर वचनाद्वारे शिकवत आहे तू यांना घेऊन जा. आता मी तुम्हाला घेऊन कुठे चाललाय? स्वर्गात. मग परमेश्वर योशुआला पण सांगितलं बरोबर तू अमुकाचा मुलगा आहे पण मी तुला सांगतो की यांना घेऊन तू कुठे जा? कुठे? कुठल्या देव गेलो की नाही? देवाबरोबर होता की नाही? देवाने एवढे मोठे चमत्कार केले की नाही? जो मनुष्य आमच्याकडून एवढे पैसे मागत होता देवाने त्यालाच असं सांगितलं की त्याने आमची पोटं भरले. आम्हाला सगळं फुकट आहे का नाही? देव वचनात काय सांगितलेलं आहे? जो परमेश्वराच्या वचनात आणि शिक्षणात आहे तर तुम्ही फक्त एकच लक्षात द्यायचं त्याच्याशी ओळख आहे याच्याशी ओळख. कोणाची ओळख करू नका. कोणाच ओळखीचा मनुष्य तुम्हाला कामाला येणार नाही. पण तो जो ओळख करून देतो तर तुमच्या जीवाला अनुभव येईल की खरोखर त्याची ओळख आम्हाला कामाची. कारण त्याची ओळख कशामध्ये? 24 हे मी अनुभव घेतले. तो सर्वांचं हृदय सांगतो. समजलं ना? अनुभव घ्या. तर पुढे काय सांगते त्याला वचनाद्वारे? त्याला त्याच्यात 31:6 वचन. खंबीर हो, हिम्मत धर, त्याला भिवू नकोस, त्याला घाबरू नकोस, कारण तुझ्या बरोबर चालणारा. बघा देवाने काय शिकवलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. तुझ्या बरोबर चालणारा परमेश्वर म्हणून त्याने काय सांगितले? हिम्मत धर, भिवू नका, घाबरू नका. आम्ही घाबरले नाही, भीती न बाळगली, कारण माझा देव परमेश्वर माझ्या बरोबर आहे तर माझा मार्ग पण.
हर संकटाचं सहाय्य करणारा तो परमेश्वर. माणूस दुसरे असते ते घालून गेले असते आणि भोगलेले असते, पण जो परमेश्वर आपल्या बरोबर आहे त्या परमेश्वराने हे सगळे प्रश्न देणार आहे आणि देत आहे. आज तुम्हाला कशी वचन नाही की जर तुम्ही परमेश्वराच्या बरोबर आहे, तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळा, हिंमत खंबीर हो, तो तुमच्या बरोबर आहे. दुनियाच्या लोकांचा अनुभव घेऊ नका, तुम्ही फक्त अनुभव घ्या तो परमेश्वराचा घ्या. लोक तुम्हाला खूप सांगतील माझी ह्याच्याशी ओळख आहे, माझी त्याच्याशी ओळख आहे. ओळख करू नका, ओळख होते आपोआपली. प्रत्येक माणसाच्या माझी ओळख आहे, पण देवाची ओळख नाही तर फायदा नाही. आम्हाला देवाची ओळख करायची, देवाच्या लोकांची ओळख करायची की त्याच्याद्वारे मला देव भेटला पाहिजे, नाही तर ओळख करायची. माझी भरपूर ओळख आहे, पण मी त्यांना देवाची ओळख करून देतो. कारण देवानी सांगितले तुला माझी ओळख करून द्यायची, तुझी नाही. मग ते 32 तू माणसासमोर नाकारला तर मी पण तुला तिकडे नाकारले. तू माणसासमोर मला सन्मान केला मी तुला तिथे सन्मानित करेन. हे सन्मानित परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि तो असल्यानंतर आपल्या प्रत्येकाला हिंमत पाहिजे. कारण परमेश्वराने कधी दुसऱ्या प्रकारे 10 वचन मध्ये दिले. पौलाला सांगितलं, पौल काय सांगतो की मी एवढ्या मोठ्या संकटात पडलेलो होतो तरी तू मला सांभाळेल आणि तू पुढे पण सांभाळेल असा माझा विश्वास आहे. तो खंबीर झाला, हिंमत धरली. मोशे जीवनामध्ये हिमतीने पुढे गेला, नोहा हिमतीने पुढे गेला. अनुवाद मध्ये तुम्ही बघता प्रत्येक गोष्टीमध्ये कसं आहे. आणि त्या योशुआ परमेश्वराच्या आज्ञा, मोशेचे नियम पाळले आणि योशुआने पण सुरुवात केली की परमेश्वर पण माझ्या बरोबर आहे, मी पण परमेश्वराचे नियम पाळले. तो तुला सोडून जाणार नाही, टाकणार नाही. हे सगळे सोडून जातील पण देव नाही सोडून जातील. तेव्हा 16:32 मध्ये तुम्ही आपापल्या घरी जाणार, मी आणि पिता. जो परमेश्वर बरोबर आहे तो जो शेवटपर्यंत टिकेल त्याचं कारण नाही. तुम्ही भविष्यामध्ये एक शिक्षण घ्या, मी ह्याच परिस्थितीमध्ये प्रवास करत आहे, नाच्या क्षणापर्यंत त्याच प्रवासामध्ये प्रभूच्या राज्यात आहे. हिंमत धरा, खंबीर व्हा. त्याच्यात परमेश्वर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये अद्भुत चिन्ह व चमत्कार करणारा तो देव आहे. तो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सोडून देणार आहे. भीती नाही, भीती बाळगून तुमचा प्रश्न सुटणार नाही. अनेक गोष्टीमध्ये ना देवाची इच्छा, देवाची योजना आणि देवाचे मार्ग हे आपल्या जीवनामध्ये अनुभव घेणं गरजेचं आहे. जर परमेश्वर आपल्या बरोबर आहे तर आपल्या प्रत्येकाला परमेश्वराच्या सांगण्यानुसार चालायचं. तुमच्या घरात तुम्ही प्रत्येकाची एकमेकाची कामं करतात, बरोबर, पण तशीच कामं देवाची करा, मग तुमची कामं करणारा देव. पण याची त्याची कामं केली ती कदाचित तुमची कामं करणार नाही. पण परमेश्वराची सेवा केल्यानंतर योहान 12:26 मध्ये दिले, मला माहिती आहे मी परमेश्वराच्या राज्यामध्ये आहे, मला खूप मोठे अनुभव आले आणि मी त्या दिवशीचे अनुभव कधी विसरू शकत नाही. जशी मला आठवण पडेल तशी मी तुम्हाला एक साक्षात सांगतो. कारण अशक्य न शक्य दोघीच खरोखर परमेश्वराचं राज्य घ्या. जिंदगी आपली नाही, एक सेकंद आपली नाही. समजलं का? जीवन संपलेलं आहे आपल्या लोकांचं, आपलं जीवन मरणामध्ये आहे. रोम 7:23 वेतन तुमच्या मरणात आहे. कारण कधी अंत येईल माहिती नाही. आमच्या सरकार झालं तर आम्ही जाणार, तर आम्ही काहीतरी चांगलं केलेलं आहे. मन स्वच्छता, मन साफ, ते सगळं पूर्ण केलेले परमेश्वर आपल्या बरोबर आहे. विश्वास आणि क्रिया 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि जेवढं तुम्ही विश्वास आणि क्रियामध्ये जातील तर परमेश्वर तुम्हाला मदत करेल. मी लोकांना शिकवतो, देवाची सेवा करायला विसरू नका, देवाच्या सेवकाची पण सेवा करायला विसरू नका. कारण जर आम्ही ती सेवा सोडलं तर आमची जीवनात सगळं गेलं, मग आम्ही सैतानी सेवा करतात अशी प्रश्न येतात. आणि त्या सैतानाच्या प्रश्नामध्ये आपण उतरू नका, कारण आपलं भविष्य कमजोर आहे. ते आपले जीवनामध्ये दुःखाचा, आपत्तीचा, समस्याचा, संकटाचा
निराशाचा आपल्या जीवनामध्ये एंट्री करतात आणि आपला नाश करून पूर्ण करतात. योशुआ 1:5 ते 9 वचनापर्यंत आहे. तुझ्या आयुष्यात कोणाचा टिकाव लागणार नाही. योशुआला परमेश्वर सांगतो काय सांगते, तुझ्या आयुष्यात कोणाचा टिकाव लागणार नाही. जसा मी मोशे बरोबर होतो तसा मी तुझ्या बरोबर आहे. आपल्या आयुष्यात कोणाचा टिकाव लागणार नाही. परमेश्वर आपल्या बरोबर आहे. परमेश्वर जो माणसाला जीवन देणारा, आरोग्य देणारा, शांती देणारा तो जर आपल्या जोडीला असेल तर आपलं जीवन परिस्थिती अशी आहे की परमेश्वर आपल्या प्रत्येकाला एक मदतीचं चिन्ह देते, एक साह्य देते, एक अनुभव देतो, एक सामर्थ्य देतो, एक शांती देतो आणि एक आनंदही देत असतो. मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणार नाही. किती सुंदर परमेश्वराचं वाक्य आहे. स्वतः देव योशुआला बोलते. तुम्ही विचार करा, जो जिवंत देवाची जर भक्त आहे किंवा आराधना करतो, जो प्रार्थना करतो, त्याला कधीच कोणत्या गोष्टीचे विचार करायची गरज नाही. आज ही मानव आहे ना, तो सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तोच विचार. मी विमानात बसलेला असताना माझ्या बाजूला मनुष्य होता, तर त्याला मी एक शिक्षा तिकडे अनुभवी दिली. तुम्हाला जर चुकून काहीतरी बोललं तर तुमच्या मनात राहत नाही, तो पटकन बाजूला सांगेल, हे तुमच्या बायकोला सांगेल की अमुक मनुष्य मला असा असा बोलला. मग ते पत्रकार वाढत जातात. एक शब्द आपल्यामध्ये कंट्रोल होत नाही आणि ते 1000 लोकांपर्यंत तो प्रचार होतो. पण देवाने तुमच्या जीवनामध्ये काही चांगलं केलं पण तुम्ही विसरून गेले. तुम्ही कधी सांगत नाही की देवाने माझ्यासाठी मोठी कृती केलेली आहे, तर मला मात्र या मोठ्या कृतीतून प्रवास करायचा. मी लोकांना सांगितलं, आज माझ्या जीवनात लहान मोठा एक चमत्कार घडला. असं आपलं एक सेकंड तरी आपला आहे का? या विमानात बसलेले आहेत, आता एक सेकंड नाही आहे, आपण त्याच्या हातावर बसलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला उचलून ठेवलेलं आहे. जो उत्साह आणि जो आनंद जो आहे तो त्याच्यावर आहे. म्हणून बरोबरच आहे, कारण शिकवणारे लोक नाही. त्यांना कसं सांगू मी कोण आहे, बरोबर? जो मनुष्य आपल्याला देवाने फक्त इकडेच बोलायला सांगितलं, त्याला चर्च मध्ये बोलून मी सुवार्ता सांगतो नाही. आपला पार्ट टाइम आहे, बाहेर निघून तिथे प्रचार करावा लागतो. चर्च मध्ये बसून नाही म्हणा, तिकडे बसून नाही म्हणा, या बाहेर जाणं जास्त गरजेचं आहे, कारण बाहेर जास्त लोक आहेत. मी सांगितलं जेवढी वेळ आपल्याला मिळते बघा तेच. तर आपलं वजन केवढं आहे? हे वजन आपल्या पापाचं बसले नाही. जन्माला आला तर 3 ते 3.5 किलोचा, मेल्यानंतर राख आणि माती त्याचे 3 ते 3.5 किलो. फक्त आम्ही आमच्या पाप बदली, शरीरामध्ये अनेक प्रकारची रोगराई वाढली आणि हाच भार आमचा स्वतःचा आम्हाला आता उचलत नाही. एवढा मनुष्य जाडा असतो, त्याला माणूस बोलत असं नाहीये, मी तो विचार कधी केला नाही, करणार नाही. पण जेव्हा माणूस एखादा जाड माणूस असतो, तुम्ही बघा पाहिजे ते त्याला चालायला केवढी मुश्किल होते की नाही होते? कलिंगड एवढं वजन असते, खायला केवढं बरं वाटते, पण वजन उचलून न्यायला जीवावर येते. उत्तर खूप असते परिस्थिती असते. माणूस भविष्यामध्ये विचार करतो, पाप किती डोक्यावर आहे, भरलेलं किती आहे, वजन किती आहे. हा माझ्या डोक्यावर भार म्हणजे टेन्शन, म्हणजे माझ्या डोक्यावर भार आहे म्हणजे पाप. मला परमेश्वराने जे जीवन दिलेलं आहे, मार्ग दिले, शिक्षण दिले, ते महत्व आहे. मोशे आणि योशुआच्या गोष्टी एवढ्या मला बऱ्या वाटतात. काय लोक होते, आपण तेवढे पापी आहेत, आपला विषय सोडून ठेवला. काहीतरी पुण्य आपल्याला देवाने दिली,
देवानी संधी घेतली की आपल्यामध्ये जन्म घेतला आणि आपण त्याच्या प्रचाराची सुवार्ता गाजवतो. लोकांना सांगा खूप झाला. मला असं वाटतं की आता अशाच पद्धतीने बऱ्याच ठिकाणी सुवार्तेचा प्रचार करणं गरजेचं. जाती बघू नका, धर्म बघू नका, कन्वर्ट होऊ नका. कन्वर्ट होऊ नये. तो कन्वर्ट अशामध्ये होतो लुटमारामध्ये. हे मी तुम्हाला सांगतो. कधी पण धर्म बदलत नाही, आपली कर्म बदलायला लागतात. जे चांगलं आणि वाईट याचा शोध करणं त्याला बोलतात धर्म. मानव प्रेम हा धर्म होता या जगामध्ये सुरुवातीपासून. एकमेकाच्या मदतीचा फारो आणि मोशे समजलं ना. मोशेमध्ये परमेश्वराने नम्र हृदय दिले, फारोमध्ये कठोर हृदय दिले. दोघांमध्ये मात्र बिघडवलं. अशा पद्धतीने बिघडवलं की तो मूर्तीपूजा करायला लागला, म्हणून त्याचं मन कठोर झालं. म्हणून प्रत्येकाने शिकायचं आहे की मूर्तीपूजा करायचं. मूर्तीपूजाने मन कठोर होता. आणि शिक्षणाने, आता हे आध्यात्मिक शिक्षण आहे, पवित्र शास्त्र हे आध्यात्मिक शिक्षण आहे, धर्म परिवर्तनाचं शिक्षण नाही. माणसाला हातच नसते तरी तुम्ही मूर्त्या कशा, ज्याने बनवलं तुम्हाला आता हात दिले, कष्ट करा, मेहनत करा, मदत करा, पुढची भाकर घ्या. हे शरीर आपल्याला देवाने एक मंदिर दिले. 16-17 या गोष्टी आम्हाला शिकायच्या. आम्ही शिकत नाही म्हणून आमच्यामध्ये शिक्षणाची प्रजा बनत. आज तुम्ही विचार करा, मूर्तीच्या मागे केवढा पैसा आपण वेस्ट करतो. तो जर एका गरीबांना मदतीचा हात दिला तर केवढे फायदे. मी त्या माणसाशी बोलत होता, त्याला मी सांगितलं तुम्ही विचार करा, जास्त नको, आपल्या एक कुटुंबातून फक्त 10,000 रुपये काढायचे महिन्याला. काय कुटुंबातून फक्त 10,000 रुपये काढायचे. जो आपण मूर्तीला खर्च करतात, वेस्ट कसं करतात, फोडून टाकतात, काही नाणं आपण वेस्ट करतो, हात बिल टाकतात, परत उचलून पाण्यात टाकतात, हे आपण विचार करतो. तोच खर्च जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला कोण गरीब आहे त्याला खायला काय नाही तर 10,000 रुपये काढले तर आपल्या घरामध्ये जर 100 घर असतील, म्हणजे गावामध्ये 100 घर असतील तर 10,000चे किती झाले बरोबर. मग त्याचे पैसे जेव्हा येतील त्याच पैशाने त्यांना रेशन मिळवलं. आपण सार्वजनिक जेव्हा एक कार्यक्रम ठेवतात त्या कार्यक्रमाला किती पैसा जमा करतात, मग त्याच पैशाने आपल्या गावामध्ये तो वेस्ट जातो, त्याच्याने काय फायदा होत नाही, एकाचा पण फायदा होत नाही. तो पैसा आम्हाला लक्षात नाही. आमचे कोणी पैसे खाले ना तर आम्ही त्यांचे निदान करणार आहे, आणि माझे एवढे पैसे खाले, त्याने माझे एवढे पैसे खाले. पण यो व्यक्ती ही मूर्ती आमच्याकडून एवढे पैसे खाते ना, एवढे पैसे खाते ना, तर आम्ही विचार नाही कर आमचा पैसा कचऱ्यात पडतो. पण तेच पैशाने आपल्याच गावाची रोषणी आपण तयार करू शकतो. आपल्या गावामध्ये एक दर्शवस असते, ते म्हणजे गरीब. हा हिस्सा आपण त्याला घ्यायचा. मैदानाला गेल्यावर, लग्नाला गेल्यावर, कार्यक्रमाला गेल्यावर त्यांना कर्ज काढून ते आपल्यासाठी पोटं भरतात. कारण गावामध्ये नाही दिलं खायला तर लोक काय सांगतात, मला तुमचं बोलणं खूप होते, पण मला खूप काय करायचं आहे. मला मेन अशी माणसं सापडली पाहिजे की त्यांना अधिकार आहे, आणि तो अधिकार आल्यानंतर आपल्या गावाचं मेन असून ना आपण गावाकरता काय करत नसेल तर आपला काही नाही, देव शेवटला आपला न्याय करणार. मला खूप वाटते. मी सांगा माझ्याकडे जर काय आलं नव्हतं ते माझं टार्गेट आहे. मी अगोदर विचार केलेला आहे, एक दिवस ते विचार मी पूर्ण करतो. हे माझे डिसिजन आहे, माझा निर्णय आहे, माझ्या परमेश्वराची पण इच्छा तीच आहे. कोण गरीब दिसणार नाही, खाऊ तुटतो. रोजची भाकर आज आम्हाला आहे. सांगितलं शाळेत टीचर शिकवते, ती पण पगार घेते वगैरे, पण शिकवते, पोरांना शिकवतो, मार्गदर्शन करते, काय वागायचं, कसं बनायचं, पोरं शिकतात. मग तसंच हा लोक प्रार्थना करणारी जी माणसं त्यांना शिकवा.
देवाने शिकवायला सांगितले, मूर्त्यावर बसवायला नाही सांगितलं. त्या मूर्तीवर जो पैसा कमवतात ते खाते कोण ते पहिले शिका. आणि किती गरिबांना किती गरजवंताला त्या पैशाचा उपयोग झालेला आहे. तुमचे खिसे काढणारी ती मूर्ती आहे. मग देव कसा बनेल? देव द्यायला आहे. देव आपल्या खिशात आपल्याला काय पाहिजे तर देवाकडे मागतो, देव देतो. हो देव तो आपल्याला मागा आणून दे, मी घेतो, माझ्यावर ते खातात, तिथे चुकतात. बरोबर का नाही? अरे कुठेतरी चुकतात की नाही चुकतात? कोणाला 10 रुपये देतील का? पण मूर्तीकडे पाहिजे तर 1000 रुपये. एक गरीब मागायला आला त्याला 10 रुपये देतील का? ते जमणार नाही. शिकताना काय शिकायचं आहे ते. म्हणून परमेश्वर योशुआला काय सांगितलं? पुढचं वचन घे. खंबीर हो, हिम्मतदार, आपल्याला वतन करून दिला जाईल. परमेश्वर सांगतो, ज्या परमेश्वराची इच्छेने आपण आपलं भविष्यात प्रवास करतात. कोणाचं मत करू नका. तुम्हाला समज आहे ना ते समजून घ्या. त्याला समजत नाही तर त्याला समजून सांगायचा प्रयत्न करा. आणि जर प्रयत्न होत नसेल तर दुसऱ्यांना कोणाला ते सांगून त्याला प्रयत्न करा. तर पटलं तर ठीक आहे, नसेल तर त्यांच्या सहवासात जास्त राहू नका. थोडा वेळ बाजूला द्या. कारण त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे ना ते त्यांना नाही. म्हणून योशुआशी बोललेला आहे, दुसऱ्या लोकांशी बोलला नाही. कारण तो कोणाबरोबर होता? आता मी देवाबरोबर आहे. तुम्ही मला सांगतील तर मी तुम्हाला शिकवेल, तुम्ही ऐकलं तर पुढे जाईल. योशुआ कसा होता? तो मोशे बरोबर परमेश्वर होता. परमेश्वर मोशे बरोबर होता. पण मोशेच्या बरोबर योशुआ होता. मग योशुआला काय सांगितलं की जो मोशेचे नियम पाळते, आज्ञा आम्ही त्याच्या बरोबर होता, तुला पण त्याच्याच बरोबर आहे. तू आज्ञा पाळशील, तू दुसऱ्याच्या आज्ञा पाळणार, माझ्याकडे मी नाही तुला. आपल्या जीवनामध्ये मदतीचा हात हवा असेल तर पहिला परमेश्वराच्या आज्ञा पाळ. आम्ही काय करतो माहिती, आमच्याकडे आल्याने हळू जोडीला राहतात, थोडे दिवसात पटकतात, मग चालतो. तो कोण येतो ते पण लक्षात घ्या. तुम्ही माझा पहिलं सैना तुम्हाला खेचायला येतो का परमेश्वर तुम्हाला? आता योहान 7:14 पितेची इच्छा आकर्षल्याशिवाय इकडे नाही. मग इकडे आल्यानंतर तुम्हाला परमेश्वरच इकडून तुमच्या गरजा आणि इच्छा पुऱ्या करणार. बाहेर गेल्यानंतर तुम्हाला काय नाही मिळणार, तुमचं नुकसान होत जाईल, फायदे होणार. नंतर सगळं खाली झाल्यानंतर देवा, अरे देव काय, तुला देवाने तर सगळं दिलेलं होतं, पण तू देवाच्याच बरोबर नसेल तर देव तुझ्या बरोबर कसा असेल? मात्र तू खंबीर हो, तू खूप हिम्मतदार. बघा काय सांगितले, आपल्याला नियमशास्त्र दिल्या, हे मनापासून काळजीपूर्वक पाळा. जर तुम्ही मनापासून काळजीपूर्वक पाळले नसतील तुमची प्रगती नाही. त्याने काय सांगितले, नियम. आता आपण काय बोलतो, आम्हाला शिकवायची गरज नाही, आम्हाला कळत नाही. तुम्हाला कळत नाही. तुम्हाला कळणार असतं ना तर तुम्ही देवाची सेवा केली असते. मी नेहमी लोकांना सांगतो, प्रार्थना सोडणाऱ्या नेहमी सांगतो, तू सोडते जा म्हणणार नाही, पण जायच्या अगोदर विचार कर की सैतानाबरोबर चालाय की तू देवाबरोबर चाललाय. आणि जर तू देवाबरोबर चालत असेल तर करशील ना, देवाबरोबर नसेल तर शेवटची परिस्थिती तूच बसशील. कारण आपल्याला सत्य कळत नाही, आपण असत्यामध्ये. आपलं जीवन क्रोधमयी, रागमयी, हेवामयी नसावं. प्रेम, दया, शांती, समाधान, समजून घेणं हे केलं पाहिजे. या कार्याला जबाबदारी आहे. आता तुम्हाला राग आला असेल तर मला पण राग येईल. तुमच्या मनात वाईट विचार आला तर माझ्या मनात वाईट विचार येईल. सगळ्या प्रकारचे विचार डोक्यात ठेवत राहतात, पण ते ठेवायचे नाही, डिलीट करायचे. का? कारण तुम्हाला माहिती आहे या व्यक्तीमध्ये कोणते गुण आहेत. मग ते गुण जर तुम्ही त्याच्या गुणाला लागलं तर तुम्ही देवापासून दूर जाल.
गुणच गुणाचा शोध कर, तेव्हा मी परमेश्वराचा शोध कर. देवाला कधी ओळखायचं माहितीये? त्याच्यामधून कोणते शब्द उतरतात आणि त्या शब्दाद्वारे कसे बनतात ते बघायचं. आणि जर तुम्ही बनले नसतील तर शब्द तुम्हाला बनवेल पवित्र. तुम्हाला मी खरं सांगू का, कोण माणूस आहे तुमचं दान करणार? तुमच्या खिशात असतील ते कसे खाली करावे अशी माणसं मी बोलतो, पण तुमच्या खिशामध्ये टाकणारी माणसं काय करणार? हे लाईफ आपल्याला झिरो मध्ये मोह नाही ठेवत. मी अगोदर प्रवचन म्हणलेलं काय सांगितलं? आम्हाला मोहात पडून देऊ नको, हे परमेश्वराचा शब्द आहे. पण आपण जीवनामध्ये अनेक लोक असे आहेत, मोहात कसे पडायचं ते शिकतात. देव जर जोडीला असेल तर प्रश्न तुमचे सगळे सुटले जातात, पण देव जोडीला नसेल तर तुमचं भविष्य कुठेतरी कठीण परिस्थिती. देवाची इच्छा म्हणून तुम्ही एअरपोर्टला चालण्या रशियाला आणि एअरपोर्ट मध्ये काहीतरी मोठा प्रॉब्लेम आला की विमान कॅन्सल, 60 का 70 विमान कॅन्सल झाली, सगळे थांबले. तिथे आम्हाला जायचं आहे ना, थांबा ना तुम्ही. देवाने अशी प्रश्न आहेत ते. अडचणीला घाबरू नका, अडचण येणारच, कारण अडचणीमध्ये देवाला हात मारायला मिळेल. जमून सूत्रसेठ 15 वचन घ्या, सूत्रसेठ 120 वचन घ्या. तुम्हाला संकटामध्ये पुढे दुसरं पाहिजे. देवाशी तुमचं नातं जोडणं पेक्षा. योशुआला परमेश्वर सांगतो, माझं तुझ्यावर लक्ष आहे. आणि स्वतः भरपूर गोष्टी असे लिहिलेले आहेत की नीतिमानावर माझी कडक नजर असते. म्हणून मी सगळ्यात बोलतो ना, एकच अध्याय आणा 146 तुझं सगळं डायरेक्शन आईच्या उरात गळण केले ते सुद्धा तो माहिती आहे. शेवटचं काळ आहे ना, तो खूप शिक्षण घ्या. म्हणून पुढच्या काळामध्ये मुलांच्या भविष्याला धोका जास्त आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी सगळं करता, पण शेवटच्या काळाचं लक्षण तुम्ही कधी बघितलं नाही. कारण या पवित्र शास्त्राप्रमाणे जे शिक्षण आहे ना, त्याच्यामध्ये स्पष्ट भाषांतर केलेले आहे. हा, समाजामध्ये अनेक गोष्टी शिकायला ते जेवढा वेळ मिळेल तेवढी प्रार्थना. तुमच्या पोरांना एक दिवस प्रार्थना ठेवलं तर तुमचं भविष्य बनलं. 16 दिले ना, तुमच्या पोरांना प्रार्थना ठेवलं ना, तुमचं भविष्य बनलं. ते सोडून उजवी डावीकडे वळू नकोस. आता आपण सोडतात ना, उजवी आणि डावीकडे फिरतात, वाट लागते. त्याने ते सोडून तू उजवी डावीकडे नको. जर तुम्हाला देवाचं शिक्षण घ्यायचं, योशुआच्या गोष्टी पाठ करायच्या की परमेश्वराने त्याला सांगितलं म्हणून त्याने काय काय झालं, काय घडलं, काय घडलं. आज जर मी आहे तुमच्या जीवनात मोठे अद्भुत चिन्ह चमत्कार करतात, तुम्ही ते लिहून ठेवायचं आहे की कशा पद्धतीने कार्य केले. कारण पूर्वी हे लोक होते, त्यांनी केले नाही, त्याचाच इतिहास. जाशील तिकडे यशस्वी होईल. नियमशास्त्राचं जे शिक्षण मिळाले ते तुझ्या मुखात नेहमी असलं पाहिजे. तिकडच्या गप्पा गोष्टी नाही सांगितलेल्या. जेव्हा तुम्ही लोक अंतर्गतातली वचन हिरायला लागला ना, तर तुम्ही समजले देवाच्या बाबतीत सत्य करा. आणि देवाला पहिले सांगा, हे तुझं घर आहे, तुझ्या घरात हमेशा शांती आणि आनंद आहे, आणि अशांती मला या घरात नसावी. मला ह्या घरामध्ये तुझाच प्रचार, तुझा मानव, सगळ्या गोष्टीचा जेव्हा त्याग करतो तेव्हा मनुष्य पुढे जातो. तू रात्र दिवस त्याचं मनन कर, तुझा मार्ग सुखाचा होईल. तुम्ही देवाविषयी रात्र दिवस 4 मध्ये जेव्हा तिकडे पोरं होते त्या पोरांनी शिकून रात्री झोपताना
चुका काय झालेल्या आहेत ते शब्द बोल. मग झोपताना आत्मार्पण कर, स्वर्गात जाशील. माझी खरं सांगतो एवढ्या वर्षात माझा प्रचार झालेलाच आहे, पण हा जो मी एअरपोर्ट मध्ये जो प्रचार केला ना तो माझ्या भविष्यामध्ये मोठा आनंद निर्माण झाला. कारण तो नुसता मला एवढा मिळाला तिकडे दुःखामध्ये मला 16-20 प्रमाणे आणि टेन्शन मधून परमेश्वराने आम्हाला पार केलं. तो देव किती महान आहे तुम्ही विचार करा. विमान 2 वेळा कॅन्सर असो सगळा खर्च त्यानेच केला. परमेश्वर दयाळू आहे. 3ऱ्या वेळेला आम्हाला सुरक्षित 1 रुपया आम्हाला खर्च नाही भाड्यापासून सगळं त्यांनीच केलं. फक्त आम्ही जेव्हा बाहेर निघतो ते आमचं प्रसन्न पाहणं आम्हाला नाही. देव योजनेचा आहे, शक्तीचा आहे, सामर्थ्याचा आहे. तुम्ही काय करता माहिती? आता एकोणचं तिकीट कॅन्सल झालं परत घरी येते बरोबर ना, आणि येतात बरेच लोकांची निवडणूक घेतली. पण त्या परमेश्वराने आम्हाला कुठे पाठवलं नाही. कोण होता जोडीला? कोण होता तुमच्या बरोबर? परमेश्वर नाही. भविष्याचा प्रश्न. सत्याच्या मार्गात चालणाऱ्याला परमेश्वर हमेशा मदत देतो, लक्षात ठेवा. मी तुला आज्ञा केल्यात ना, गंभीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, पचरू नकोस. काय सांगते? अरे आपला देव जिथे जाईल तो होता. अनेक चमत्कार केले, अनेक चमत्कार केले, अनेक चमत्कार भविष्यामध्ये अनुभव घेतले. परमेश्वर त्याला मोठा आशीर्वाद देऊ. काय मला म्हणला नाही, त्याच्या विमानाला प्रभूने आशीर्वाद एवढं सांगितलं का सगळी आमची सेवा केली. मग आपल्याला कसं कोणाचा नियम परमेश्वर दिले त्या पद्धतीने आपल्याला टँक सुरक्षित. तसे देखील 121:8 परमेश्वर तुझे येणे जाणे इथून पुढे सुरक्षित करेल. हो, परमेश्वराने आमचं सुरक्षित केलं. आली अडचण, आली दुःख, आली संकट, पण परमेश्वराने त्याचा मार्ग केला. स्तोत्रशीमध्ये 32:8 मी तुला बोध करतो, तुला ज्या मार्गाने गेलं पाहिजे ते शिक्षण मी तुला देतो. आपल्याला या जगात राहायचंय पण परमेश्वराच्या मार्गाने राहायचंय, पुन्हा माणसाच्या मार्गाने. आणि जर तुम्ही माणसाच्या मार्गाने चालले तर तुमचं भविष्य कुठेतरी कमजोर आहे. आज बुद्धीचा वापर तिकडे घडला आणि परमेश्वराने त्याचा वापर. परमेश्वराने मध्ये तुम्ही बोला काय करावं चिंता करत परमेश्वर योग्य वेळेला पवित्र आत्मा पाठवतो. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालतो. स्तोत्रसे 86:11 हे परमेश्वर तुझा मार्ग मला दाखव. मी तुझ्या सत्य मार्गाने चालेल. तुझ्या नावाचे मी भीती धरण्यास माझी भीती बाळगा. माणसाची भीती बाळगू नका. मध्ये 10-17 माणसाची बाबतीत खूप काही शिक्षण आहे, ते घेत नाही. नीतिसूत्रामध्ये 3:17 त्याचे मार्ग आनंदाचे आहेत, त्याच्या सर्व वाटा शांतीमय आहे. 121:8 तुझे येणे आणि जाणे मी सुरक्षित करेन. नीतिसूत्र 28:18 स्तोत्रसे 11:11
बघा काय सांगते, जो सरळ मार्गाने चालतो त्याचा बचाव होतो. परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आपण सरळ मार्गाने जायचं. योहान 14:6 मार्ग सत्य जीवन येशू आहे. नेहमी सरळ मार्गे चाला, तुमचा बचाव होईल. वाकड्या मार्गाने जाणार तर आपला बचाव नाही, तर बचाव मला नुकसानात मुश्किल वाढेल, समस्या वाढते. परमेश्वराबरोबर तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी आपल्याकडे रक्षक देव मार्ग दिला देवानी. विचार कसे म्हणून शिक्षण घेताना त्या परमेश्वराच्या आज्ञाच्या नियमानुसार कोण भेटेल तर देवाविषयी बोल. बाहेरचा विषय बोलत असेल तर गपचूप निघून जा. पाप डोक्यावर लागणार नाही. हे जग आहे, ही मोहाची जग आहे. ही दुनिया कसं आहे, पापमय जीवन आहे, पवित्र नाही. म्हणून बोला ना, छोट्या मुलापासून शैतान कार्य करतो. त्या पुराची मला शिकवायला लागतं का, मम्मी त्याने शिकवते का? मग कोण शिकवतो? शिकवतो कोण? हनुमानमध्ये 11 ते 18 पासून दिले ना मुलांना चालता फिरता बसता उठता देवाविषयी. म्हणून परमेश्वराने जेव्हा ते बाळ शैतानाच्या हातामध्ये होतं, पॅशन ऑफ क्राइस्ट मध्ये दाखवलेलं आहे, त्या बाळाचं दृष्टिकोन कसं होतं, त्याची दृष्टी कशी होती, त्याची नजर कशी होती, बरोबर? हे शिक्षण द्यायचं. वेळ आली ते कधीतरी मी तुम्हाला हे दाखवेल. कारण आम्ही शिकले नाही त्या बाळाला. म्हणून पुढचं लाईफ आपल्या मुलांसाठी खूप सावध राहायचं. कारण आपली मुलं जर देवाच्या राज्यात नसेल, देवाच्या सेवेत नसेल, तर आपल्या जीवाला फार मोठा धोका आहे. कारण तुमची मुलं तुम्हाला शेवटला बघणार काय? कारण आपण फक्त मुलाला खायला प्यायला सगळ्या पार्ट्या प्रोग्राम फंक्शन पिकनिक इकडे तिकडे फक्त फिरवलेलं आहे. कधी आध्यात्मिक गोष्टी कोणत्या आई बाबी होती फार कमी आहे. ते धन्य कुटुंब जे योसेफासारखं, जे येशू ख्रिस्तासारखं वेळ द्या. वाटेल ना मुलांना वेळ द्या, पण ती वेळ तुम्ही देवाला पण द्या. ज्याने बनवले त्याला पण टेन्शन नाही की मुलं नोंदगात जाऊ नये, पण त्याचं बदला तो काय करतो, उचलून घेऊन जायचं. पापात राहण्यापेक्षा उचलून घेऊन. कारण उत्तर 7 देवी दिले, पापाचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जीवन आणि शांती. म्हणून मुलांना आध्यात्मिक गोष्टींमध्ये घडवा. जेवढं घडवतंय तुमच्यापर्यंत घडवा. एकदा वादळात पडलं ना तर वाटलं. आणि जसं 32:6 जगाचा महापुराला स्पर्श होणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जर प्रभूच्या आज्ञा किती संकट येऊ दे, परमेश्वर त्याला मदत करेल. आज संकटामध्ये मदत देणारी वचन तुम्हाला जीवन देईल. कधी पण कोणत्याही संकटाला आसरा पाहिजे असेल तर परमेश्वराची हाक विसरू नका. ना त्याला हाक मारला, घाबरू नका. तुमच्या घरात जेव्हा समस्या संकट येतात, माणूस मारतो एकदा 10 वेळा मारायचा. एकदा चुकला, दुसऱ्या टायमाला चूक करायची. कारण त्याला ती सवय लागते. मग तो दुष्ट आत्मा त्याच्यातून आणखी कार्य करतो. आपल्या हृदयामध्ये जो देवाचा आत्मा आहे तो दुखावतो. मग त्याचे अश्रू कळतात. तेव्हा ते अश्रू आपल्याला कळते ते कोणाचे आहे, त्या परमेश्वरला आपण मानतो. असं कोणाचे मन दुखेल ते मन तोडेल असं नाही. आपला जीव त्याच्यासाठी जरी गेला तरी आपण म्हणणार नाही मग ते नाही तुझीच, पण त्यांचा जीव वाचवण्यासाठी आपलं जीवन समर्पण करा. कारण देवाने आपल्याला जीवन का दिले नाही, दुसऱ्यांच्या सुखासाठी. आपण म्हणत नाही, आपण आंबवतो. जेव्हा त्यांना हे प्रेम देतात, त्यांना सांत्वन देतात, त्यांना हिंमत देतात, त्यांच्याशी प्रेमाने वागतात, बोलतात, खुश, देवाला केवढं बरं वाटतं. त्याचा समंजसपणा समंजसपणाची आत्मीय नाही. आज तो दुष्ट आहे. कधी 12 सावधायचं, कधी 13 सावधायचं. बरीच गोष्टी तुम्हाला घ्यायचं. छोटेसे प्रार्थना घेऊया. परमेश्वर पिता दयाळू बाबा संदर्भ सगळं आभार मानतो. मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर सर्व मंदिर लोकांना सर्वांचं सर्व परिसर प्रभूचा आशीर्वाद जे परदेशात आहे येणाऱ्या त्यावर परमेश्वराचा आशीर्वाद प्रभूची इच्छेने सर्वांना सुरक्षित द्यावं. प्रत्येकाला काम करण्याची शक्ती द्यावं. तुमची इच्छेप्रमाणे चालवण्यासाठी धन्यवाद प्रभू.
आशीर्वाद करी प्रार्थनेच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.